हे आपलं Xiaomiचं C11C समथिंग नावाचं ट्रिमर आहे की जे की आज माझ्या हातातून ह्याची ब्लेड पडली आहे आणि बघू शकता तुम्ही सगळंच्या सगळं वेगळं झालेलं आहे, कम्प्लिटली डिसमॅन्टल झालेलं आहे. तर नॉर्मली फर्स्ट विजनला असं वाटतं की यार तुटलं आहे, आता गेलं, खराब झालं. आणि लॉट ऑफ पीपल यूट्यूबवरती जातात, मे बी अजून खूप साऱ्या वेबसाईटवरती की शोधायला कसं रिपेअर करायचं. तर ह्याला एकदम इझिली रिपेअर करण्यासारखं आहे. तर हे स्प्रिंग कुठे अडकत नाही, म्हणजे साईड मोशनमध्ये बेसिकली ती अटकते ह्या बारीकशा रिजमध्ये, ह्या कोपऱ्यामध्ये. इथं जर बारीकचं बघितलं तर इथं अटकण्यासाठी जागा आहे. तर हिला एकदम सिम्पली असं गोल फिरवायचं, इथं जागेवरती आणायचं, ते ठेवायचं जी लोकेशन त्याची, आणि आतमध्ये प्रेस करायचं. हे प्रेस केलं तुम्ही का तुम्ही बघू शकता हे इझिली लॉक झालं आहे याच्यामध्ये, है ना. सेकंड पार्टमध्ये आपण काय करतो की ह्याला इथं अडकवायचं आहे दोघांना साईडला, समोरनं मधनं ते मोकळं होतं ब्लेडला आत पुश करण्यासाठी. ही तिची मेन ब्लेड आहे, ही थोडी सावधानीपूर्वक आतमध्ये टाकावी असं माझं मत आहे, कारण की थोडीशी शार्प आहे ती, तर कट करू शकते. मला तर अजूनपर्यंत केलं नाही तिने, कारण की 4थ्या-5व्यांदा शूटिंग चालू आहे माझी. आता हे जर तुम्ही बघितलं नीट लक्ष देऊन तर इथे 2 छोटे छोटे होल आहेत, है ना. तर आपल्याला हे जे ह्याचा एक पाय आहे तो उचलायचा आणि ह्यात आणून लॉक करायचं आहे. हे बघा, खूप इझिली होऊन जातं. सेम गोज ऑन दिस साईड ऑल्सो. उचलला, ठेवला. नॉर्मली जर तुमचे हात मोठे असतील तर ह्याचा वापर करून वरती उचलायचा आणि आत पिन अप करायचं. झालं. आता सगळ्यात लास्ट स्टेप, जी की सगळ्यात डिफिकल्ट मला दरवेळी वाटते, ह्याला परत आतमध्ये असेंबल करायचं. हे ठेवलं आतमध्ये मी ह्याच्यात आणि ते पुश करायचं आतमध्ये, मग हे लॉक होऊन जाईल. ते तर ही तर स्टेप सगळ्यांना माहीत असेल, मला दाखवायची गरज नाही, पण गेलं. ओके, हे झालं असं, आणि हे लागतं मागून ह्याच्यावरती, आणि हे झालं चालू. खूप इझिली रिपेअर होऊन जातं, नवीन घ्यायची गरज नाही आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.